हे ज्या वेळेला जागा वाटप म्हणजे घोषणा होईल अधिकृत, त्यामध्ये सगळ्या गोष्टींची उत्तरं दिली जातील आणि तुम्हाला सगळ्या गोष्टींचे जे काही अपेक्षित प्रश्न आहेत हे ज्या वेळेला याची घोषणा केली जाईल त्यावेळेला तुम्हाला कळवलं जाईल. काही अशा जागा आहे जिथे तुमची आणि मनसेची दोघांचीही ताकद समप्रमाणात आहे, जसे दादर असेल, माहीम असेल, वरळी, तिथली वाटाघाटी नेमकी कशी केली जाणार? या सगळ्यावरती चर्चा झालेली आहे, सगळे प्रश्न सुटलेले आहेत. मी तुम्हाला हेच सांगितलं की अंतिम निर्णय कुठल्याही क्षणी जाहीर केला जाऊ शकतो. शरद पवार गट तुमच्यासोबत येतोय का? किती जागा सोडल्या जात आहेत शरद पवार गटाला? या सगळ्यावरती चर्चा चालू आहे. बऱ्याचशा गोष्टी त्या देखील संपलेल्या आहेत आणि म्हणून म्हटलं की हे सगळे निर्णय आत्तापासून कुठल्याही क्षणाला जाहीर होऊ शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या झाल्या त्याच्या निकाल आलेले आहेत. भारतीय जनता पक्ष 1 नंबरला, शिंदे गटाची 2 नंबरला, राष्ट्रवादी 3 नंबरला, अशा प्रकारे या सगळ्या निवडणुकांना आरोप केले की मोठ्या प्रमाणात पैसा वाटण्यात आलेला आहे आणि आता हे जे रिझल्ट आले ते त्याच्याकडे कसं बघतात? नाही, आम्ही तर आपल्याला माहिती आहे की ह्या निवडणुका गावकी आणि भावकीमध्येच आत्तापर्यंत लढल्या गेल्या होत्या. शिवसेना देखील त्याच पद्धतीने या निवडणुका लढत होती आणि ह्या वेळेला पैशाचं अफाट प्रदर्शन किंवा पैशाचा वारेमाप वापर किंवा पैशाची गारपीट ही या निवडणुकीमध्ये झाली आहे आणि त्याचे ते निकाल आहेत. भाजपचे नेते असं म्हणतात की ही नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुका झाकी आहेत, महापालिका अजून बाकी आहेत. महापालिकेवर सुद्धा 150च्या प्लस जागा या भाजप जिंकेल आणि त्याचबरोबर महायुतीचा महापौर यावेळेस बसेल. आता ज्या महानगरपालिकेत 100 जागा आहेत तिकडे ते 150 जिंकणार आहेत. त्यामुळे जशा निवडणुका समोर येतील त्यावेळेला प्रत्येक पक्षाची काय ताकद आहे ही त्या निवडणुकीत बघितली जाईल आणि दाखवली जाईल. काँग्रेसनं सरसी केलेली दिसते. काँग्रेसला चांगलं यश मिळालेलं आहे. भाजप आणि शिंदेनंतर काँग्रेसने सुद्धा आपलं चांगलं खातं उघडल्याचं पाहायला मिळते. मुंबईत मात्र ते स्वबळावर आहे. त्यांनी स्वबळाची घोषणा केलेली आहे. आम्ही देखील पूर्ण तयारी करतोय निवडणूक लढायची. आम्हाला एक गोष्टीचा विश्वास आहे की मुंबईची जनता ही नेहमी शिवसेनेबरोबर आणि ठाकरेंबरोबर राहिलेली आहे. यावेळेला दोन्ही ठाकरे एकत्र लढत आहेत. त्यामुळे मुंबईतली जनता ही 100% ठाकरेंबरोबर राहील असा आमचा विश्वास आहे. 2 दिवसात जे ते नामांकन भरण्याची तारीख आहे, कधीपर्यंत तुमचं जागा वाटपाचा तिढा सुटेल? कारण की अवघे शेवटचे 2 दिवस आत्तापासून कुठल्याही क्षणी. सर, आम्ही असं पण म्हणाले की आजच्या निकालामुळे महाविकास आघाडीला चपराक मिळालेली आहे असे पण म्हणाले. युतीच्या घोषणासाठी सभा असणार आहे, पत्रकार परिषद असणार आहे, सरळ एबी फॉर्म वाटप सुरू होणार आहे. या बाबतीत मी पुन्हा एकदा सांगितलं की या बाबतीत दोन्ही नेते हे ठरवतील की कशा पद्धतीने ह्याची घोषणा करायची आणि आपल्याला कळवलं जाईल. लवकरात लवकर आपल्याला कळवलं जाईल त्या बाबतीत. सर, भाजपने असं पण म्हणालेलं आहे सर, गठबंधन के विषय पर सर कब तक क्लैरिटी जो है दोनों पार्टियों की तरफ से आएगी और सीटों के बंटवारे को लेकर क्या कुछ स्थिति है सर? अभी से इस समय से आगे कोई भी समय पे इसकी घोषणा हो सकती है. आपके मन में जो प्रश्न है उसका सभी का जो कुछ उत्तर है वो वहाँ पर दिया जाएगा. दोनों पार्टियों के सर्वोच्च नेता है, वो दोनों पार्टियों के सर्वोच्च नेता आपके सामने आएंगे और इसकी ऑफिशियल अनाउंसमेंट हो जाएगी. थैंक यू. नगर पंचायत बोला सर. तर भावकी आणि गावकीतल्या या निवडणुका आहेत असं अनिल परब यांनी म्हटलेलं आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आपली ताकद दाखवून देऊ असं अनिल परब यांनी म्हटलेलं आहे. अनिल परब हे माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आपली ताकद दाखवून देऊ असा विश्वास व्यक्त केलेला आहे. आणि त्याचबरोबर या निवडणुकीतल्या पराभवासंदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता या भावकी आणि गावकीमधल्या निवडणुका आहेत असं त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर पैशाचा वारेमाप वापर झाल्याची टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे.